अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। पांढरकवडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एसटी भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन। पांढरकवडा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी तिकीट दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पांढरकवडा येथील बसस्थानकासमोर तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले। एसटी भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार वाढला असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही दरवाढ असह्य ठरत असल्याचे या आंदोलनात बोलून दाखवण्यात आले। शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर टीका करत तात्काळ भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली। आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने प्रवासी सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या आणि एसटी महामंडळाच्या धोरणांवर कठोर टीका करण्यात आली। पक्षाचे स्थानिक नेते म्हणाले, भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे। एसटी हा गरिबांचा प्रवासाचा मुख्य आधार आहे आणि सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलकांशी चर्चा केली। आंदोलनानंतरही शिवसेनेने आपल्या मागणीसाठी हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। सरकारने एसटी भाडेवाढीचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेचे तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार यांनी दिला आहे। या आंदोलनात तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार, जान मोहम्मद जिवानी, रवी चौधरी, संजय झोटिंग, किशोर कनाके, पंकज तोडसाम, अतुल राठोड, डॉक्टर अभिजित निमकर, विनोद दारवणकर, नामदेव राठोड, प्रफुल्ल लटारे, प्रभाकर येरमे, मोठ्या संख्येने शिवसैनिक व प्रवासीही सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नैना दोनाडकर।